आशिष शेलार यांनी मतचोरीला दुजोरा दिला, त्यामुळे त्यांचं अभिनंदन असं रोहित पवार म्हणाले. शेलार यांच्या धाडसाचं कौतुक करायला हवं असं सुद्धा रोहित पवार यांनी या दरम्यान म्हटलेलं आहे. मनसे देखील मतचोरी विरोधात लढतीये. लढणाऱ्या नेत्यांनी एकत्र यायला हवं. वरिष्ठ पातळीवरती निर्णय होईल असंही रोहित पवार म्हणाले. वोट चोरीचा मुद्दा आता सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात गाजताना पाहायला मिळतोय. नुकतेच मंत्री आहेत आशिष शेलार यांनी पण देखील पत्रकार परिषद घेतली. त्यांनी देखील तुमच्या विरोधकांच्या खरं तर मतचोरीला दुजोराच दिला. दुबार मतदार होणंच मुळात चुकीचं आहे, पण त्याच्यामध्ये देखील धर्मवाद आणणं हे कितपत योग्य? आता आशिष शेलार साहेबांनी स्वतः ही पत्रकार परिषद घेऊन कुठं ना कुठेतरी एक घरचा आहेर दिला असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल की तेच मान्य करत आहेत की हो, दुबार मतदार नोंदणी झालेली आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांचं अभिनंदन केलं. जर त्यांना पक्षाने सांगितलं असेल की ही पत्रकार परिषद घ्या आणि स्वतःहून त्यांनी घेतली नसेल, कदाचित मग बीजेपीलाच असं वाटत असेल की आशिष शेलारांची हिट विकेट व्हावी. मी ट्रम्प तात्याचं नाव माझ्या मतदारसंघामध्ये रजिस्टर करून घेतलं, खोटं. आमच्यावर कारवाई झाली. आता जसं ट्रम्प तात्याचं कार्ड आम्ही काढलं तसं त्या ब्राझिलियन मॉडेलचं कार्ड हे हरियाणामध्ये 22 वेळा काढलेलं आहे असं आम्हाला तिथं कळतं. आता मग आम्ही म्हणत होतो ते काय खोटं बोलत नव्हतो. अशा पद्धतीने लाखो लोकांची नावं ही खोट्या आधार कार्डचा उपयोग करून आणि खोट्या मतदार कार्डचा उपयोग करून ही आपल्याकडे रजिस्टर केली जातात. कॉमन मिनिमम प्रोग्राम करत जर आपण मनसेला सुद्धा घेतलं आणि त्या पद्धतीने मनसेली जर ऐकलं तर मराठी नेते आणि मराठी पक्ष एकत्रित येऊन महाराष्ट्राचा स्वाभिमान जर राखणार असतील नाही तर त्यासाठी प्रयत्न करणार असतील, एक नागरिक म्हणून काही हरकत नाही असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. शेवटी निर्णय हा आमचे वरिष्ठ तिथं घेतील असं वाटतं. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई.